हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 9th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील लेसन नंबर 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय हा लेसन शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला हा लेसन, द फॉल ऑफ ट्रॉय. फॉल ऑफ म्हणजे त्याचे पतन झाले. कशाचे? तर ट्रॉय या शहराचे. ट्रॉय हे एक शहर होतं, असं शहर जे व्यापारासाठी आणि शेतीसाठी प्रसिद्ध होतं. खूप मोठं आणि वैभवसंपन्न असं हे शहर होतं. ट्रॉयचा राजकुमार आणि ग्रीसचे राजे यांच्यातील युद्धामुळे ट्रॉय या शहराचा नाश झाला. हे समृद्ध आणि श्रीमंत व्यापारासाठी असं असलेलं शहर, व्यापारासाठी उत्तम असं असलेलं शहर, या शहराचं पतन झालं. यांच्यातील हे जे युद्ध होतं ते 10 वर्ष अखंड चालूच होतं आणि या युद्धाने या शहराचे सर्व वैभव निघून गेले. काय आहेत यामागे स्टोरी आपण आता पाहूयात. द फॉल ऑफ ट्रॉय, ट्रॉयचे पतन. द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट वन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. द इलियाद इज अ स्टोरी ऑफ इलियम ऑफ ट्रॉय, अ रिच ट्रेडिंग सिटी इन आशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. इलियाद ही स्टोरी आहे कशाची? इलियमची. इलियम और ट्रॉय ही स्टोरी आहे. इलियड ही स्टोरी आहे. ट्रॉयची किंवा इलियमची ही कथा आहे. अ रिच ट्रेडिंग सिटी, ट्रॉय ही एक रिच ट्रेडिंग सिटी होती. ट्रेडिंग सिटी म्हणजे व्यापारी शहर होतं हे. इन एशिया मायनर, आशिया मायनरमध्ये, नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम एजियन, एजियनपासून निघणाऱ्या आणि छोट्याशा अशा समुद्रामध्ये, नॅरो सी म्हणजे अरुंद समुद्राजवळ जाणारा हा जो मार्ग आहे इथं एजियनपासून ब्लॅक सीकडे, तिथे हे शहर होतं. समुद्राकडे जाणाऱ्या त्या अरुंद अशा समुद्राजवळ हे शहर होतं. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. कॉमर्स म्हणजे व्यापार आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. व्यापार आणि शेतीसाठी, या दोन्हींसाठी अत्यंत उत्तम असं हे शहर होतं. वेल सिच्युएटेड म्हणजे चांगलं वसलेलं असं शहर होतं हे. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी. त्या शहराच्या समोर समुद्र होता. ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. जिथून या ट्रॉयमधील जहाजे प्रवास करत असत, तिथून त्यांचा व्यापार चालत असे. ट्रॉयची जहाजे त्या समुद्रामध्ये जात असत. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. गुड्स आणि ग्रेन म्हणजे माल आणि धान्य वाहून नेण्यासाठी या जहाजांचा वापर व्हायचा. या शहरात त्या ट्रॉय या शहरातील जहाज तिथे त्या समुद्रातून जात असत. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंटन इडा. आणि त्या शहराच्या पाठीमागच्या बाजूला इडा हा माउंट होता, म्हणजे इडा हा उंच शिखर होतं हे माउंट इडा. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. ज्यातून अनेक नद्या आणि ओढे वाहत होते. द व्हॅलेज अमंग द हिल्स वेर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. या डोंगरामधून जे व्हॅले म्हणजे दऱ्या होत्या, त्या दऱ्यातून जे पाणी पडायचं ते भरपूर प्रमाणात तिथे पाणी असायचं आणि सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात असल्यामुळे तिथली जमीनसुद्धा सुपीक अशी होती. वेल वॉटर्ड अँड फर्टाईल विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स. सुपीक अशा जमिनीमध्ये कॉर्न म्हणजे मक्याचं पीक त्यांच्या शेतामधून घेतलं जात असे. अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज वाईल शिप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. हे जे सुपीक जमिनीतून जे काही त्यांचं धान्य यायचं, त्या धान्यावरती कॅटल्स म्हणजे तिथल्या गुरांना ते गुरे तिथे चरत असत. कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज. या टेकड्यांवरती जे काही गवत यायचं ते चारण्यासाठी म्हणून त्या कॅटल्सला दिलं जायचं. वाईल शिप, मेंढ्या ज्या होत्या त्या मेंढ्या
स्लोप ऑफ द हिल्स, इथे चरायला नेल्या जात असत किंवा तिथे चारल्या जात. डोंगराच्या उतारावरती, टेकड्यांच्या उतारावरती त्या मेंढ्या चारल्या जात असत. आणि मिडोज म्हणजे कुरण जिथे असतं किंवा गवत जिथे भरपूर प्रमाणात असतं अशा ठिकाणी गायींना गुरांना चरण्यासाठी सोडलं जातं. अशी जागा, त्या ठिकाणी गायींना चरायला सोडलं जायचं. असं हे निसर्गसंपन्न असं शहर होतं ट्रॉय. राउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. राउंड देअर सिटी, त्यांच्या शहराच्या भोवती ट्रोजन्सनी, ट्रॉयमध्ये राहणारे ट्रोजन्स, ट्रॉयमध्ये राहणाऱ्या लोकांना ट्रोजन्स असं म्हणतात. ट्रॉय या शहराच्या भोवती ट्रॉयमधल्या ट्रोजन्स जे होते ते लोक होते, त्यांनी एक स्ट्रॉंग वॉल म्हणजे एक मजबूत अशी भिंत बांधून घेतली त्यांच्या शहराच्या भोवती, जेणेकरून कोणताही शत्रू तिथे अटॅक करणार नाही, हमला करणार नाही. त्यासाठी त्यांनी भक्कम अशी भिंत तिथे बांधून घेतली होती. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. ती भिंत इतकी मजबूत होती आणि इतकी मोठी होती की लोक तिच्यावर उभे राहत असत, बसत असत, चालत असत. इतकी ती भिंत अशी मोठी आणि ब्रॉड म्हणजे रुंद होती, जाड होती. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन, आणि ते जी भिंत होती त्या भिंतीला गेट होता, मोठा असा दरवाजा होता आणि तो दरवाजा कायम चालूच असे, म्हणजे सतत ते दरवाजे कायम उघडेच असत. अँड पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाईड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड. आणि त्या ट्रॉयमधील जी लोकं होती ती जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ती बाहेर जायची, आत यायची, जेव्हा त्यांच्या इच्छेनुसार ते सी शोर म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरती जात असत आणि परत आत येत असत. बट इन द टाईम ऑफ वॉर म्हणजे युद्धाच्या वेळी गेट्स वुड बी क्लोज्ड. परंतु युद्धाच्या वेळी ही जी गेट होते, त्या भिंतीचं जे मुख्य द्वार मोठं गेट होतं ते नेहमी बंदच असे. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्टेस. आणि हे जे तटबंदी ट्रॉय या शहराभोवती घातलं होतं, त्या तटबंदीमुळे हे शहर एखाद्या किल्ल्यासारखं भासत असे. लाईक अ स्ट्रॉंग फोर्टेस म्हणजे एखाद्या किल्ल्याप्रमाणे हे शहर भासत असे. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, सर्व अटॅकपासून सुरक्षित, एखादा कोणी हल्ला केला तर त्या हल्ल्यापासून संरक्षित असं हे शहर. प्रोटेक्टेड बाय वॉल्स, भिंतींनी प्रोटेक्शन दिलेलं, संरक्षण केलेलं. सराउंडिंग इट, त्याच्या भोवती असलेल्या भिंतींनी संरक्षण दिलेलं हे शहर. ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड, आणि मागे उंच अशा टेकड्या होत्या, त्यामुळे या शहराला भक्कम अशी तटबंदी आणि त्या मागच्या टेकड्यांमुळे शहर एखाद्या किल्ल्यासारखे भासत असे आणि पूर्णपणे सुरक्षित असं ते शहर भासत असे. द ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी, स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. आणि अशा पद्धतीनं ट्रॉय ही अशी भक्कम अशी नगर होतं. स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स, त्याच्या भिंतींमुळे केलेलं सुरक्षित असं शहर होतं. अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स म्हणजे त्यांच्या शूर सैनिकांमुळे सुद्धा ते शहर संरक्षित असं होतं. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड अ वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. पण ग्रीसचे जे सगळे राजे होते त्या सगळ्यांनी या ट्रोजन्स विरोधात युद्ध पुकारलं होतं. किंग्ज अँड हिरोज ऑफ द ग्रीस म्हणजे राजे आणि योद्धे. हिरोज म्हणजे योद्धे ग्रीसचे, ग्रीस या देशाचे राजे आणि जे हिरोज म्हणजे योद्धे होते त्या सगळ्यांनी या ट्रोजन्स विरोधात युद्ध पुकारलं होतं. बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. हा कोण आहे पॅरिस? प्रिन्स ऑफ ट्रॉय, ट्रॉयचा राजकुमार आहे ट्रॉय. ट्रॉय या नगराचा राजकुमार होता पॅरिस. या पॅरिसने काय केलं होतं? पॅरिस हॅड परस्युएडेड हेलन, वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेलेनॉस, टू एलॉप विथ हिम. या पॅरिसनी राजा मेलेनॉसची पत्नी हेलन कोण आहे? राजा, वाईफ ऑफ ग्रीक किंग मेलेनॉसची पत्नी आहे, ग्रीक राजा मेलेनॉसची पत्नी आहे हेलन. या हेलनला त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी त्याने आग्रह धरला होता. परस्युएडेड म्हणजे आग्रह धरला होता. कुणी? या प्रिन्स ऑफ ट्रॉयनी म्हणजे पॅरिस हा ट्रॉयचा राजकुमार आहे. त्या राजकुमाराने ग्रीकची जी राणी होती म्हणजे त्या राजाची जी पत्नी होती त्या पत्नीला त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी म्हणून आग्रह धरला होता. अँड
ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय, आणि तो तिला ट्रॉयमध्ये घेऊन आला होता. आणि याच कारणासाठी ट्रॉयचा तो राजकुमार पॅरिस आणि ग्रीसचे राजे यांच्यामध्ये वाद होते, युद्ध होतं. आणि म्हणूनच त्यांनी या ट्रोजन्स विरोधात म्हणजे ट्रॉयमधील लोकांच्या विरोधात किंवा ट्रॉय विरोधात युद्ध पुकारलं होतं ग्रीकमधील राजे आणि तेथील योद्ध्यांनी त्याने केलेल्या या अशा कुरापतीमुळे. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन द ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेलानस. ग्रीकमधील जे लोक होते किंवा ग्रीक या देशाला त्याने त्या पॅरिसने केलेल्या दुष्कृत्यासाठी किंवा हे जे वाईट काम केलं आहे, रॉंग डन म्हणजे वाईट काम केलं आहे मेलानसशी तो जो वाईट वागला आहे त्याचा बदला घ्यायचा होता. टू टेक रिवेंज, बदला घ्यायचा होता. म्हणून त्यांनी असं ठरवलं होतं की आता आपण युद्ध करणार आहोत. दे सेल टू द ट्रॉय अँड लेड सीज टू द सिटी. आणि असं ठरवून ते काय करतात, समुद्रामार्गे ट्रॉयला येतात. अँड सीज टू द सिटी, सीज म्हणजे त्यांनी त्या शहराला वेढा घातला. ते जेव्हा ग्रीकमधील राजे आणि तेथील योद्धे लढण्यासाठी म्हणून येतात ट्रॉयमध्ये, तेव्हा ते ट्रॉयमध्ये जहाजमार्गे आल्यानंतर तिथे आल्यानंतर त्या शहराला त्यांनी वेढा घातला. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड अँड द सीज कंटिन्यू फॉर 10 लॉंग इयर्स. ट्रोजन लोकही खूप धैर्याने त्यावेळेस लढले. फॉट हार्ड म्हणजे खूप कष्टाने त्यांनी लढाई केली. अँड सीज कंटिन्यू फॉर द 10 लॉंग इयर्स. आणि त्यांनी जो वेढा घातला होता त्या ग्रीकमधील लोकांनी, तो वेढा जवळपास 10 वर्षे चालला. हा शहराभोवतीचा जो वेढा होता तो कंटिन्यू 10 वर्षे तसाच चालू होता. इतका जास्त प्रमाणात हे युद्ध झालं होतं. द फायटिंग वेंट ऑन डेली. दररोज युद्ध होत होतं. बट द सीज डिड नॉट एंड. पण कधीच हा वेढा सुटला नाही. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. एका बाजूला ग्रीक लोकांना ते शहर ताब्यात घेता येत नव्हतं किंवा त्यांना जिंकता येत नव्हतं, कारण ट्रॉयचे लोक इतकं मजबूत लढत होते किंवा इतक्या प्राणपणाने लढत होते. अँड ऑन द अदर हँड, आणि दुसऱ्या बाजूला द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. ट्रोजन्स त्यांना जाऊ देत नव्हते किंवा पळवून लावू शकत नव्हते. त्यांना हे शक्य नव्हतं. त्यांनी त्या ग्रीक लोकांना हरवू शकत नव्हते. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स अँड द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स अँड द फायटिंग वेंट ऑन. दररोज ट्रोजन्स त्यांच्या गेटमधून, त्या तटबंदीच्या भक्कम अशी भिंत होती त्या गेटमधून बाहेर येत असत आणि ग्रीक त्यांच्या तंबूमधून, शिपमधून, जहाजामधून बाहेर येत असत आणि त्यांच्या दोघांची रोज युद्ध व्हायची. अँड फायटिंग वेंट ऑन. दररोज त्यांचं युद्ध चालतच असे. समटाइम्स देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. कधीकधी या दोन आर्मीजमध्ये म्हणजे त्यांच्या दोन सैन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात युद्ध होत असे. समटाइम्स देअर वेअर सिंगल फाईट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज. तर कधीकधी दोन योद्ध्यांमध्ये सुद्धा सिंगल फाईट्स म्हणजे फक्त दोन योद्ध्यांमध्ये सुद्धा हे युद्ध होत असे, ज्याला द्वंद्व युद्ध असं मराठीमध्ये म्हणतात. फक्त दोघंच जण जिथे लढतात असं युद्धसुद्धा होत असे. समटाइम्स द ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाइम्स द ग्रीक्स. कधी ट्रोजन्स लोक जिंकत असत तर कधी ग्रीक लोक जिंकत असत. असं हे युद्ध कायम चालूच होतं. जवळपास 10 वर्षे हे युद्ध चालू होतं. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. आणि असं हे युद्ध, ही लढाई चालूच होती. ग्रेट हिरोज ऑन द बोथ साइड्स वर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. या वॉरमध्ये म्हणजे या लढाईमध्ये दोन्ही बाजूचे अत्यंत चांगले ग्रेट हिरोज म्हणजे चांगले मोठे योद्धे या वॉरमध्ये मारले गेले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अकिलीज. 9 वर्षाच्या अखंड अशा या लढाईनंतर खूप लढाई केली. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years. 9 वर्ष त्या लढाईमध्ये त्यांनी लीड केलं म्हणजे नेतृत्व केलं, या लढाईचं नेतृत्व केलं. आणि शेवटी द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अकिलीज. आणि अकिलीज या योद्ध्याकडून हेक्टर हा योद्धा मारला गेला. शूर असा हेक्टर मारला गेला. 9 वर्षे सतत त्याने संरक्षणासाठी तो लढला
लीडिंग, त्याच्याकडे नेतृत्वसुद्धा होतं या युद्धाचं. 9 वर्षे नेतृत्व केल्यानंतर शेवटी तो शूर असा हेक्टर मारला गेला बाय अकिलीज याच्याकडून तो मारला गेला. हुम नन कुड रेझिस्ट, हे जे विशेषण वापरलं आहे ते अकिलीजसाठी वापरलं आहे. अकिलीज असा होता ज्याला कुणीही मारू शकत नव्हतं असा होता. नन कुड रेझिस्ट म्हणजे त्याला कुणीही रोखू शकत नव्हतं असा हा अकिलीज होता. बट अकिलीज हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन बाय अ पॉयझन ॲरो दॅट एंटर्ड हिज हिल, द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वाउंडेड. आणि नंतर शेवटी अकिलीजसुद्धा मारला गेला. कसं मारला गेला तो? पॉयझन ॲरो दॅट एंटर्ड हिज हिल, त्याच्या टाचेमध्ये विषारी असा बाण लागला गेला. तिथे त्याच्या टाचेला तो विषारी बाण लागल्यामुळे तो मेला. आणि ती एकच जागा अशी उरली होती जिथे त्याच्या शरीराला जखम झाली नव्हती आणि त्या एकाच ठिकाणी तो बाण मारला गेला आणि तो मरण पावला. स्टील लेटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड, आणि नंतर पॅरिस हा सुद्धा मेला, जो ट्रॉयचा राजकुमार होता, ज्याच्यामुळे युद्ध झालं. तो पॅरिससुद्धा मारला गेला. पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड अल्सो बाय अ पॉयझन ॲरो, तोही विषारी बाण लागूनच मारला गेला. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी, आणि हे युद्ध असंच सतत कंटिन्यू चालू राहिलं. ट्रोजन लोक आता त्यांच्या शहरामध्ये बंद राहून कंटाळून गेले होते. ट्रोजन्स वेअर टायर्ड, ते थकून गेले होते. बिंग शट अप इन देअर सिटी, त्यांच्या शहरामध्ये बंदिस्त राहण्यासाठी ते आता थकून गेले होते. अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन, आणि हे जे ग्रीक लोक होते जे बाहेरून त्यांच्याशी लढाई करत होते त्यांनाही आता त्यांच्या घराकडे जाण्याचे मार्ग सुचत होते किंवा घराकडे जावं असं वाटत होतं. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन, पण अजूनही लढाई ही चालूच होती. हे युद्ध चालूच होतं अविरतपणे. 10 वर्ष हे युद्ध चाललं. त्या 10 वर्षामध्ये शहराभोवतीचा वेढा एकदाही हलला नाही, एकदाही हे युद्ध थांबलं नाही. कंटिन्यू 10 वर्षासाठी हे युद्ध चालू होतं. ट्रॉयमधील सैन्य आणि ग्रीकमधील सैन्य आणि राजे यांच्यामध्ये हे युद्ध होतं. फॉल ऑफ ट्रॉयचा पहिला पार्ट आत्ता आपण पाहिला. यातील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहू. कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर म्हणजे व्यापार आणि शेती. गुड्स अँड ग्रेन्स म्हणजे माल व धान्य. मिडोज म्हणजे गवत चरण्यासाठी राखलेलं जे मैदान असतं, गाईगुरांसाठी चरण्यासाठी म्हणून राखून ठेवलेलं जे मैदान असतं त्याला मिडोज असे म्हणतात. सीशोर म्हणजे समुद्रकिनारा. स्ट्रॉंग फोर्टेस म्हणजे मजबूत आणि तटबंदी असे असलेला किल्ला. डिफेंडेड म्हणजे संरक्षित केलेली. वॉर म्हणजे युद्ध. परस्वेडेड म्हणजे आग्रह धरला. टू एलोप म्हणजे पळून जाण्यासाठी. एलोप म्हणजे पळून जाणे, गुपचूप पळून जाणे. सीज म्हणजे वेढा. बॅटल्स म्हणजे युद्ध. आर्मीज म्हणजे सैन्य. पॉयझन म्हणजे विषारी. अशा पद्धतीने या लेसनचा फर्स्ट पार्ट इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.